आता बघा इथं हे आहे 21चा आणि हे आहे 22चे शब्द. तर बघा पहिल्या शब्दाला टेस्ट, आताच टेस्ट आलेला होता. कोणता आहे तो टेस्ट? TASTE. तर ते टेस्ट म्हणजे होते आणि हे टेस्ट म्हणजे होते चाचणी. तर दोन टेस्टचा अर्थ बरोबर लक्षात ठेवा. चाचणी. चाचणी. नंतर बघा नॉर्मल. नॉर्मल म्हणजे होते सामान्य. आपण सर्व कसे आहोत? नॉर्मल. नंतर बघा ब्युटिफुल. तुमच्या आवडीचा शब्द आपण म्हणतो ना ते खूप सुंदर आहे, तर ते ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आणि बघा लाईटली. तुम्ही म्हणतो ना मला लाईटली घेऊ नको, म्हणजे हलक्यात घेऊ नको. तर लाईटली म्हणजे काय होते? हलके. हलके किंवा हलका पण लिहू शकता. नंतर रिॲक्शन. आपण एखाद्या गोष्टीवर रिॲक्शन करतो म्हणजे काय करतो? तर प्रतिक्रिया देतो. तर रिॲक्शन म्हणजे काय होते? प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. नंतर बघा कॉन्फिडन्स. आता शब्द येऊन गेलेला होता 2020 मध्ये. तर असेच काय होते? रिपीट होत असते शब्द. म्हणून तुम्हाला बोर्डाचे जे जुने पेपर झालेले आहे त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत होते की शब्द रिपीट होत जाते. तर कसा हा शब्द आताच बघितला होता कॉन्फिडन्स आणि डबल आलेला आहे 2021 मध्ये. तर बघा कॉन्फिडन्स म्हणजे काय होते? आत्मविश्वास. आणि तुम्हालाही बोर्डाचे पेपर कसा सोडवायचा आहे याच्याबद्दल आत्मविश्वास जर मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? खूप जास्त पेपरचा सराव करायचा आहे. आणि तुम्ही सराव करायचा असेल तरी तसा आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तर काय होते? कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. 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 नंतर बघा आता हे आहे 21चे 22चे. हे आहे 21 आणि हे आहे 22. तर स्लोली म्हणजे काय होते? हळू. आणि बघा गार्डन सर्वांना माहीत आहे. गार्डन म्हणजे बगीचा. बगीचा. रिमेंबर. बघा हा पण शब्द रिपीट झालेला आहे का नाही? तर असे काय होते? रिपीट होत असते. तर काय होते रिमेंबर म्हणजे? तर लक्षात ठेवणे. लक्षात ठेवणे. आता बघा सायंटिस्ट. अय्यर सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक. तर इथं लिहतो मी वैज्ञानिक. असेच पेपरमध्ये सोपी सोपी शब्द येते. बघा आता पिकनिक. तुम्ही पिकनिकला गेल्यास असाल. काय होते मग पिकनिक म्हणजे? तर सहल होते. सहल. आणि फेवरेट. आपला फेवरेट सब्जेक्ट म्हणजे कोणता? इंग्लिश. मग फेवरेट म्हणजे काय होते? आवडता. आवडणे किंवा आवड लिहू शकता, आवडता लिहू शकता, आवडणे लिहू शकता. तर काय लिहू शकता? आवडही लिहू शकता, आवडणे पण लिहू शकता. चला आवड म्हणजे लाईक पण होते, तर आवडणे लिहा. काय होते मग? आवडणे. तर फेवरेट म्हणजे आवडणे. तर असे काय होते शब्द बघा दोन शब्द रिपीट झालेले आहे. तर कधी कधी शब्द कधी कधी नाही दरवेळी एक ना एक शब्द रिपीट होते. जर तुम्ही सगळे पेपरची बरोबर सोडवले म्हणजे बोर्डाचे पहिलेचे पेपर बघितले तुम्ही तर काय होणार? तुम्हाला पण कॉन्फिडन्स येणार आणि माहीत होणार का कोणते कोणते शब्द रिपीट होते. चला लिहून घ्या.